जय महाराष्ट्र मित्रांनो, अष्टविनायक यात्रेला जाण्यासाठी अनेक भाविकांची इच्छा असते, पण महागलेल्या प्रवास खर्चामुळे जाणे अडते। यामुळे अनेक जण अष्टविनायकला जाण्याचे टाळतात। मात्र यावर्षी एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी खास सुविधा आणली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाकडून संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने 17 जानेवारीला अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। 17 जानेवारीला अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा खुली करण्यात आली आहे। ही विशेष बस 17 जानेवारीला सकाळी 7 वाजता सुटणार असून प्रौढांसाठी 990 रुपये ते 1005 रुपये तर मुलांसाठी 500 ते 505 रुपयांपर्यंत तिकीट दर असणार आहेत। नागरिकांना ओझर या ठिकाणी भक्ती निवासमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय असणार आहे, मात्र त्याचे पैसे भाविकांना द्यावे लागणार आहेत। जास्तीत जास्त भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे। ही सुविधा पुण्याच्या शिवाजीनगर बस डेपोमधूनही असणार आहेत। अष्टविनायक यात्रेसाठी बुकिंग करायचे असल्यास तुम्हाला www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे। भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे। अष्टविनायक दर्शनासाठी सर्वोत्तम मार्ग मोरगाव येथील मयुरेश्वर येथून सुरू होतो। त्यानंतर सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्यांद्री, ओझर आणि रांजणगाव येथे यात्रा संपते। तसंच असं म्हणतात की अष्टविनायका मंदिरांना भेट देण्यासाठी हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे, कारण सूर्यकिरणांच्या दिशेमुळे मूर्तीचे खरे तेज पाहता येते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे। या योजनेअंतर्गत 7 दिवसाच्या पासाप्रमाणे 4 दिवसाचा पास दिला जातो। सुधारित दर दिनांक 5/1/2022 पासून लागू राहतील। या योजनेअंतर्गत 7 व 4 दिवसाचे पास दिले जातील। तर मित्रांनो, अष्टविनायक यात्रेला जाण्याचा विचार असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।